नमस्कार। द लाइन न्यूज़ में आप सभी दर्शकों का मैं उज्ज्वल तहे दिल से स्वागत करता हूँ। आज 26 जनवरी 69वां गणतंत्र दिवस पूरे भारत देश में जोर शोर से मनाया जा रहा है। इस दिन ही 26 जनवरी 1950 को हमारा संविधान देश में लागू हुआ और सही मायने में भारत देश में लोकशाही की शुरुआत हुई। इस दिन की विशेषता को ध्यान में रखकर हमने महाराष्ट्र के अमरावती जिले के कुछ संविधान अभ्यासक और राज्यशास्त्र विभाग के विद्यार्थियों से संविधान के हमारे जीवन में क्या मायने हैं और संविधान की महानता को जानने का छोटा सा प्रयास किया है। भारतामध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व हे टिकून ठेवणे काळाची गरज आहे आणि भारतीय संविधानाचा जो वसा आहे त्या अंतर्गत शासनाला आपल्या कार्याची जाण ठेवणं गरजेचं आहे। जनतेप्रती ज्या समस्या आहेत त्या आजही आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येतात। उदाहरणार्थ महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी प्रश्न या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यासोबतच तरुणांना शिक्षण आपण देतो आहे, लहान मुलांना आपण राईट टू एज्युकेशन देतो आहे, परंतु त्यांना नोकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत या देशाची भीषण समस्या आहे। म्हणून प्रजासत्ताकाच्या अंतर्गत भारतीय संविधानाने जे या संस्कृतीला जो आदेश दिलेला आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, या अंतर्गत शासनाला जो योगदान दिलेलं आहे, जे शासनाला डायरेक्शन्स दिलेले आहेत, ज्याला आपण वेलफेअर स्टेटची संकल्पना म्हणतोय, कल्याणकारी राज्य। खरंच या देशामध्ये कल्याणकारी राज्य निर्माण होण्याकरता आपण कार्यरत आहोत। हे जरी सत्य असलं तरी आजही मानवाला समस्या आहेत, लहान मुलांच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। या समस्या जोपर्यंत आपण एलिमिनेट करणार नाही, या संपुष्टात आणणार नाही, यावर काही आपण नवीन त्यांचं प्रोटेक्शन निर्माण करणार नाही, तोपर्यंत भारतीय संविधानाची जी प्रचिती आहे, ज्या भारतीय संविधानाचे एम्पॉवरमेंट आहे, जे महात्म्य आहे, ते आपण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पूर्ण करणं हे आपलं गरजेचं आहे। ज्या संविधानानुसार हा देशाचा एवढा मोठा डोलारा चालतो, एवढी मोठी लोकसंख्या जगामध्ये 2 नंबरची आपल्या देशाची आहे, या संविधानानुसार इथले सर्व व्यवहार चालतात। संविधानाशी आपण सर्व बांधील आहोत। जगामध्ये सुद्धा या संविधानाची एक छाप, या लोकशाहीची छाप पडलेली आहे। अनेक अभ्यासक विदेशातले या ठिकाणी इथल्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि ही व्यवस्था ज्या संविधानानं उभारलेली आहे त्याची प्रत आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे। त्याचा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना, या परिसरातील विभागातील लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल। त्यांनी त्याचं वाचन केलं, अवलोकन केलं तर ते निश्चितच सर्वांच्या उपयोगी पडणार। अधिकारांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाबासाहेबांचं जे वाक्य आहे, मूलभूत अधिकार हे जे आहे हे रिकाम्या भांड्यांसारखे आहेत। ही रिकामी भांडी मी तुम्हाला दिलेली आहे आणि ही भांडी भरण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि हे काम भारतीय जनतेने, भारतातील महत्त्वपूर्ण अशा नागरिकांनी निरनिराळ्या केस लॉजच्या माध्यमातून, मग ती केशवानंद भारतीची केस असेल किंवा मिनर्वा मिलची केस असेल किंवा मनेका गांधींचा पासपोर्टचा खटला असेल, यामध्ये ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेचं प्रमुख राजकीय तत्त्वज्ञान आहे, भारतीय राज्यघटनेचा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि भारतीय नागरिकांचा जो सर्वांगीण विकास आहे तो त्याच्यामुळे होतो आणि सरकारच्या विरुद्ध लढण्याची ताकद जी नागरिकांना मिळते ती याच अधिकारांनी मिळते। अशी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून आम्हा भारतीय नागरिकांना दिलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। संविधानाच्या निमित्ताने मला जे सांगावंसं वाटतं ते असं आहे की आज संविधानाची अंमलबजावणी, संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी जर आपण काटेकोरपणे केली तर जी आव्हानं आज आपल्याला दिसतात आहे भारतीय राजकारणाच्या पुढे, भारतीय शासनाच्या पुढे, ती दूर करण्यास मदत होईल। आणि प्रस्तावना जेव्हा मी प्रस्ताविका किंवा प्रियांबल याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की यामध्ये आपल्या राज्याचं स्वरूप हे घटनाकारांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये समाजवादी राज्य आणि
निरपेक्ष राज्याची संकल्पना ही घटना दुरुस्ती करून नंतर त्याच्यामध्ये या संकल्पनांचा आणि या मूल्यांचा समावेश करण्यात आला. या पार्श्वभूमीवरती मला असं स्पष्टपणे जाणवतं किंवा मला जे वाटतं की चॅलेंज कुठलं आहे राज्याचं स्वरूप आपण घडवत असताना किंवा ते प्रस्थापित करत असताना, तर धर्मनिरपेक्षतेची अंमलबजावणी ही मला असं वाटतं की खूप मोठं एक चॅलेंज भारतीय राजकीय व्यवस्थेपुढे आणि राजकारणापुढे आहे. धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप जेव्हा आपण बघतो किंवा अभ्यासतो तेव्हा असं लक्षात येतं की राज्य हे आमचं धर्मनिरपेक्ष आहे. याचाच अर्थ असा की आमच्या राज्याचा कुठलाही धर्म नाही. पण सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता याची समजण्याच्या बाबतीमध्ये गल्लत होताना आपल्याला दिसते. या संकल्पनांमध्ये एक सीमारेषा आहे आणि ती समजून घेणं सगळ्याच नागरिकांना, राज्यकर्त्यांना आणि शासनाला, प्रशासकांना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. जसं की सर्व धर्मसमभावामध्ये आपण सर्व धर्मांना समान म्हणतो, पण धर्मनिरपेक्षतेमध्ये कुठल्याच धर्माला स्थान नसतं आणि आपल्या राज्याचं स्वरूप किंवा देशाचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष आहे. मूलभूत अधिकारांमध्ये जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तो नागरिकांना नागरिक म्हणून दिलेला आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीला आहे. हा धर्म, कुठल्याही धर्माचं पालन आपल्याला व्यक्तीला, नागरिकांना कुठलाही धर्म स्वीकारता येतो, त्याची पूजा अर्चा करता येते, त्याचं आचरण करता येतं, तो ग्रहण करता येतो. पण ती वैयक्तिक आहे. व्यक्ती म्हणून व्यक्तीला मिळालेलेही अधिकार आहेत, संविधानाने ते बहाल केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी आपण वैयक्तिक स्तरावरती करावी, ती केली पाहिजे, ते स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. पण राज्याचा नागरिक म्हणून, राज्याचा घटक म्हणून जेव्हा आपण ही भूमिका बजावतो तेव्हा मात्र आपण धर्मनिरपेक्ष आहोत याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे. आणि मला वाटतं की याची अंमलबजावणी जर करायची असेल तर राजकीय संस्कृती जी राज्यशास्त्रामध्ये आम्ही सांगतो त्या राजकीय संस्कृतीच्या अनुषंगाने धर्मनिरपेक्षतेचे संस्कार हे अगदी बालवयापासून प्रत्येक मुलावरती करणं गरजेचं आहे. मग ते शाळेच्या स्तरावरती असतील, शालेय स्तरावरती असतील किंवा कॉलेजमध्ये असतील. धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समजावून सांगणं आणि तसे संस्कार करणं ही आताची खरी तर काळाची गरज आहे. आणि हे करत असताना सामाजिकरण, या धर्मनिरपेक्षतेच्या या संकल्पनेचं सामाजिकरण होणंही खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. डॉक्टर आंबेडकर किंवा पंडित नेहरू यांनी सांगितलं होतं की लोकशाहीचं जोपर्यंत सामाजिकरण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. तसंच धर्मनिरपेक्षतेचं जोपर्यंत सामाजिकरण होत नाही, त्याचे संस्कार होत नाहीत, तोपर्यंत धर्मनिरपेक्ष राज्य हे निर्माण होणं मला वाटतं खूप अडचणीचं आणि ही एक राज्यापुढची मोठी समस्या आहे. जर धर्मनिरपेक्षतेचे संस्कार झाले आणि त्याचं सामाजिकरण झालं तर धर्म आणि राजकारण याची जी तेढ आपल्याला दिसते आहे किंवा धर्माच्या नावावरती राजकारणामध्ये जे काही राजकारण केलं जातं आहे याला आळा बसायला मदत होईल. तर केवळ कायद्याने ती होणार नाही, तर तसे संस्कार आणि तसं सामाजिकरण ही अत्यंत आवश्यक अशी बाब आहे असं मला वाटतं. जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राजकारण हे भारतामध्ये अस्तित्वात येईल आणि त्याची रुजवात होईल, त्याचा प्रारंभ होईल. खऱ्या अर्थाने त्याची आता गरज आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. खरी गरज ही याची आहे. स्वतंत्र भारताचा हा 69वा प्रजासत्ताक दिवस खरं तर गोऱ्या इंग्रजांच्या तावडीतून सुटल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मानसिक गुलामगिरीत अडकलेलो होतो, म्हणजे राजेशाहीची पाळंमुळं या देशात रोवल्यानंतर लोकशाहीची खरी सूत्र आम्हाला इंग्रजांपासून मिळाली. लोकशाही पद्धतीचा या राष्ट्रात विकास झाला. त्यानंतर या देशानं संविधान स्वीकारलं. म्हणजे राज्य हे कोणत्याही व्यक्तीचे न होता राज्य हे कायद्याचे झाले पाहिजे. गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बोलकं करण्याचं काम, सन्मानाने जगवण्याचं काम आणि सर्वांना सन्मान प्राप्त करून देण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. आज भारतीय संविधानाप्रती जे विचार आज या समाजातून व्यक्त केले जात आहे किंवा जो काही आनंद आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, पण त्याला जर एक वेगळं स्वरूप दिलं तर फार चांगलं होईल. माझ्या मते आता प्रत्येक गावांमध्ये वेगवेगळ्या धर्माचे धर्मग्रंथ वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या ठिकाणी बऱ्याच गावातल्या लोकांची संख्या असते. त्यामुळे ही संख्या किंवा अशी उपलब्धी जर असेल तर मला असं वाटतं अशा गावांमध्ये जर भारतीय संविधानाचं वाचन झालं तर संविधानात असलेली सामाजिक समता, संविधानात असलेला समान न्याय आणि या सामाजिक कल्याणाचा, या सामाजिक समतेचा प्रसार आणि प्रचार जर ग्रामीण भागातल्या जनतेत झाला, संविधानातले मूलभूत हक्कापासून मूलभूत कर्तव्यापर्यंतच्या जर कलमा ग्रामीण जनतेला जर समजल्या तर निश्चितपणे ज्या लोकशाहीची पवित्र मूल्य या देशात रुजायला पाहिजे होती,
ज्या संविधानाच्या पवित्र मूल्यांची जोपासना या भारतीय लोकांकडून व्हायला हवी होती ती चांगल्या रीतीने केल्या जाईल असा जर एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम संविधान वाचनाचा जर 26 जानेवारीच्या निमित्तानं बऱ्याच गावांमध्ये, शहरांमध्ये, नगरांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जर आयोजित करण्यात आला तर मला असं वाटतं की संविधान जाळणारी पाकिस्तानी प्रवृत्ती आमच्या देशात पुन्हा जन्माला येणार नाही. कारण पाकिस्तान हे आमचं शत्रू राष्ट्र आहे असं वारंवार ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस संविधान जाळणारी पाकिस्तानी प्रवृत्ती ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी दुश्मन ठरत आहे पाकिस्तान राष्ट्रापेक्षा. कारण अंतर्गत शक्तीला दाबून ठेवण्याचं काम, अंतर्गत शक्तीला कुठंतरी मुठमाती देण्याचं काम जर करायचं असेल तर सामाजिक समतेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी राज्यशास्त्रासारखा विषय किंवा भारतीय संविधानासारखा विषय कंपल्सरी व्हायला हवा. म्हणजे सर्व शाखेतील विद्यार्थ्याला याचं ज्ञान मिळायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाबद्दल सांगायचं की आजही पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिक्षणासाठी एखादी मलाला युसुफजाईसारखी स्त्री पुढे सरसावते तर तालिबानी संघटनेकडून तिला तिच्या छताळावर गोळ्या झेलाव्या लागतात. आणि याच देशात जर एखादी स्त्री शिक्षणासाठी पुढे येत असेल तर तिला मात्र शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. ही सामाजिक समता किंवा ही स्त्री पुरुष समानता दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीने आम्हाला दिली नाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून मिळाली. म्हणून संविधानाचे आमच्या येणाऱ्या अनंत पिढ्यावर सुद्धा अनंत उपकार आहे. सामाजिक समतेचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे भारतीय संविधान आहे. म्हणजे मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहो ही बाबासाहेबांनी दिलेली स्टेटमेंट असो यावर मला एवढंच म्हणायचं आहे की संविधान हाच सगळ्यांचा धर्मग्रंथ असावा आणि आम्ही भारतीय आहोत हाच प्रत्येकाचा धर्म असावा एवढी शिकवण या 26 जानेवारीच्या निमित्तानं प्रत्येकाने घ्यायला हवी. एवढंच या ठिकाणी बोलते आणि या देशाच्या संविधानासमोर पुन्हा एकदा नतमस्तक. संविधानामध्ये दिलेले जे मुद्दे आहे आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी आहे ही आपल्या नागरिकांमध्ये रुजू व्हायला पाहिजे. याचं महत्त्व असं आहे की जर आपण समता, बंधुता आणि न्याय किंवा समभाव सगळ्यांमध्ये ठेवला तर सगळ्यांशी व्यवहार साधताना आपल्याला सोपं जाईल. संविधानाने प्रत्येक जनसामान्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर फार मोठा परिणाम टाकला आहे. म्हणजे असं म्हणायचं झालं की संविधानाने प्रत्येकाला आपल्या जनसामान्यांना आपल्या अधिकाराची ओळख करून दिली आहे. संविधानामध्ये पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 ते 35 पर्यंत संविधानाने फंडामेंटल राईट्सची तरतूद केलेली आहे. आणि एखाद्या व्यक्ती जर फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत असेल तर 32 जो कॉन्स्टिट्युशनचा आपल्या हार्ट आणि सोल आहे 32 मध्ये त्याची रेमेडीज पण दाखवलेली आहे. आणि सोबत संविधानाने म्हणजे व्यक्तीला अधिकाराची जाणीव तर करूनच दिली त्यासोबत त्याच्या कर्तव्यात सुद्धा जाणीव करून दिली. आम्ही खरोखर हा जो 69वा गणतंत्र दिवस आहे जो गणतंत्र दिवस आहे तो खरोखर उत्साहाने साजरा करणार. आणि या संविधानाचं फक्त एकच मेन कारण आहे की जो व्यक्ती अधिकारांच्या पलीकडे जात असेल आणि त्याला चांगल्या योग्य प्लॅटफॉर्मवर आणण्याचा मार्ग म्हणजे फक्त संविधानाचा आहे. आणि संविधानाच्यामुळेच आपण सर्व भारत देश चांगल्या रीतीने चालत आहे. संविधानामध्ये जरूर 395 कलम आहे परंतु त्या 395 कलमा ह्या लाखा आणि करोडापेक्षा महत्त्वाच्या आहेत. कारण की या कलमानुसारच आज आपला देश हा चांगल्या वळणावर जात आहे आणि चांगलं एक नवीन ओळख आपल्या जगात निर्माण करत आहे. विशिष्ट मार्गावर जे देशाची जे वस्तुस्थिती चालू होती आज ते संविधानाच्या माध्यमातून आज या देशामध्ये लोकशाही जे प्रणाली आहे आज जे निर्माण झाली या संविधानामुळे झाली. आज भारतामध्ये आपण बघतो दुसऱ्या देशात स्त्रियांना शैक्षणिक हक्क नाही आहे परंतु भारतात आपण बघतो तर भारतातील स्त्रिया ह्या कितीतरी पटीने समोर गेलेल्या आहेत आणि संविधानामध्ये स्त्रियांना खूप जास्त आरक्षण मिळालेलं आहे. आणि स्त्रियांना आरक्षण मिळाल्यामुळे आज भारतातील आपण जी स्त्रियांची प्रगती बघतो तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या समोर गेलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे जर त्या समोर गेल्या तर एक दिवस भारतही खूप मोठ्या प्रगतीवर जाईल. म्हणून